मला राजकारणात इंटरेस्ट नाही असं वक्तव्य गौतमी पाटीलने केलंय। मी कधीच राजकारणात जाणार नाही। निवडणुकीच्या रणधुमाळीवर गौतमी पाटीलने ही प्रतिक्रिया दिली आहे। मला राजकारणामध्ये इंटरेस्ट नाहीये। मी कधीच राजकारणात जाणार नाहीये। मी फक्त कला सादर करणार, डान्स करणार, ऍक्टिंग करणार, बस बाकी काही नाही। नाही 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 नका असले प्रश्न मला विचारत जाऊ। पुण्यात पुढच्या आणखी एक महत्त्वाच्या बातमीकडे। शिरपूर जैन मंदिर हल्ला प्रकरण चांगलंच तापलंय। दिगंबर समाजाचा पोलीस ठाण्यावर मोर्चा आहे। समाजकंटकावर पोलिसांकडून कारवाई नाहीच। दिगंबर समाजाचा शिरपूर पोलीस ठाण्यात ठिय्या पाहायला मिळतोय। जैन धर्म की जय, सनातन दिगंबर जैन धर्म दिगंबर से जो टकराएगा मिट्टी में मिल जाएगा। राज्यातील सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देणारी बातमी। नव्या वर्षात सलून ब्युटी पार्लरचे दर वाढणार नाहीयेत। महाराष्ट्र सलून ब्युटी पार्लर असोसिएशनने हा निर्णय घेतलाय। नव्या वर्षात होणारी दरवाढ यंदा न करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। केस कटिंगसह इतर सेवांचे दर जैसे थे असणार आहेत। नवी मुंबईच्या खारघरमध्ये मद्यधुंद तरुणानं धिंगाणा घातलाय। मद्यधुंद तरुणानं रात्री वाईन शॉपची तोडफोड केली आहे। दारूच्या नशेत कोल्ड कॉइन हे वाईन शॉप तोडण्यात आले। लाकडी बांबूनं नामफलक तोडले। मद्यधुंद तरुणाला नागरिकांनी चांगला चोप दिलाय। नंतर त्याला अटक करण्यात आली। विरारमध्ये एका महिलेची हत्या झाल्याची घटना घडली। हत्येप्रकरणी पती आणि नणंदला अटक केल्याची माहिती आहे। कल्पना सोनी असं मृत झालेल्या महिलेचं नाव असून दोनही आरोपींना 2 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली। ठाण्यात भारतीय जनता पक्षाचा नमो भारत नमो ठाणे बॅनर पाहायला मिळतो। ठाण्यात भाजपच्या या बॅनरला मनसेनं उत्तर दिले। मनसेचं भाजपला मौन भारत मौन ठाणे हे उत्तर देण्यात आलेलं आहे। विनाश जाधवांची फेसबुक पोस्टच्या माध्यमातून भूमिका पाहायला मिळते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।